दिनांक 14/7/2026 रोजी वॉश मोहीम अंतर्गत पुलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वायफळ पारधी बेडा येथे गावठी मोहाहात भट्टी येथे छापा मारून कच्चा मोहा सोडवा, रासायनिक वस्तू निर्माण करणाऱ्या वस्तू, प्लास्टिक ड्रम, लोखंडी ड्रम असे एकूण मुद्देमाल 14,16,500 रुपयांचा मोहा सडवा नष्ट करण्यात आला असून चरणसिंग उर्फ काल्या भोसले, सरणसिंग चव्हाण, अजित चव्हाण, वर्षा भोसले राहणार वायफळ पारधी बेढा यांच्या घराजवळ मिळून आल्यानं दारूबंदी कायदा एकूण 4 आरोपी विरुद्ध पुलगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी महाडिक, स्थानिक गुन्हा शाखा वर्धा विनोद चौधरी, पुलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे, पीएसआय पोलीस निरीक्षक रामेश्वर राय, पीएसआय शहाजी घोडके, विनोद वानखेडे, पोलीस स्टेशन देवळी पीएसआय अश्विन गजबिये, पीएसआय सीनू कुमार बाणोद, गणेश शाखा वर्धा पुलगाव आणि अलीपूर गुन्हे शाखा वर्धा येथील सर्व अंमलदार, दंगल पथक, नियंत्रण वन विभाग यांना घटनास्थळी बोलून दारूभट्टीकरिता असलेली जंगली लाकूड त्यांना ताब्यात घेऊन सदरची कारवाई करण्यात आली। न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा।